मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून या मतदारसंघात एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि बहुजन वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे उमेदवार या 3 प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होते। आणि थेट आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, अमरावतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांनी अगदी काटेकी टक्कर देताना बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा आमदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पण एकंदर अमरावतीमध्ये जो बघितला सकाळपासून जो आपण आढावा घेतोय, लोकांमध्ये चांगलाच बऱ्यापैकी उत्साह दिसून येतोय। काय नेमकं सांगाल? निश्चितच आताच थोड्या वेळ आधी रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याने या श्रीराम प्राथमिक शाळेमध्ये मतदान केलेलं आहे। ताई, काय सांगाल? तुमचे मतदान केलेलं आहे ते बघू शकतो आपण, नवनीत राणांनी मतदान केलेलं आहे। काय अनुभव, काय प्रतिक्रिया पहिली तुमची? खूप डिफरंट प्रतिक्रिया आहे आणि पहिल्यांदा एक नवीन चेहऱ्याला, एक महिलाला, एक नवीन विजनला, एक नवीन उमंगाला, एक नवीन डेडिकेशनला यावेळेस मी मतदान केलं आहे। आणि यावेळेस मतदान करत असताना त्या मशीनवर फक्त चिन्ह नाही, त्याच्यासोबत चेहरा सुद्धा आहे। ते चिन्ह हा सेकंड प्रेफरन्स झाला आहे आणि चेहरा हा फर्स्ट प्रेफरन्स झाल्यामुळे तिथे गेल्याबरोबर पहिला चेहरा दिसतो आणि तेव्हा मतदान आपण करतो। तर हा एक वेगळा अनुभव आणि एक्सपिरियन्स माझ्यासमोर यावेळी झाला। या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप आहे। आनंदराव अडसूळ यांनी अनेक आरोप केले तुमच्यावर, तुम्ही त्याला शांतपणे उत्तर दिलं। कशा प्रकारे बघताय सर्वांकडे? त्यांनी आरोप करण्याचे कामं केले आणि नक्की त्यांचे आरोपाचं उत्तर दिलंच पाहिजे, पण कोणीही म्हणू शकत नाही की आम्ही त्यांच्यावर कधी आरोप केले। कारण की मी, रवी भाऊ, आम्ही आमचे कार्यकर्ता कधीही आरोपवर विश्वास न ठेवताना, नेगेटिव्हिटीवर विश्वास न ठेवताना पॉझिटिव्हवर विश्वास ठेवतो आणि त्या प्रकारे आम्ही गेल्या 9 वर्षापासून काम करत आहे। आपल्यासोबत रवी राणा देखील आहे। रवी राणा आपण विचार, रवी भाऊ मतदान केलेलं आहे। रवी भाऊ, तुम्ही मतदान केलं, तुमची पहिली प्रतिक्रिया? मतदान हे श्रेष्ठदान आहे। भारताच्या घटनेसाठी, भारताच्या भविष्यासाठी या मतदानाचं महत्त्व खूप आहे। प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये मतदान करणं हे आवश्यक आहे आणि मतदानाच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये चांगला उजेड निर्माण होऊ शकतो, चांगला चेहरा दिसू शकतो, चांगला एक दिशा दिसू शकते। म्हणून मतदान हे जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे। सगळ्या युवकांना एवढं सांगतो की मतदान केल्याशिवाय कोणीही राहू नये, 100% मतदान करावं, हेच मी आवाहन करतो। काही मतदान केंद्रावर तक्रार आलेल्या आहे, त्या उमेदवाराच्या फोटोसोबत कॅन्सल असं लिहिलं गेलं आहे, त्या संदर्भात तक्रार करणार तुम्ही? तक्रार ऑलरेडी आम्ही आता केलेली आहे, पाठवलेलं आहे तक्रार कलेक्टरकडे। कलेक्टरशी 2 वेळा बोललेलं आहे की कोणीतरी स्थानिक आनंदराव अडसूळ यांच्या सांगण्यावरून नेमकं नवनीत राणांच्या समोर कॅन्सर असं ठप्पा मारलेला आहे आणि त्या कॅन्सर टप्प्यामुळं जनतेमध्ये संभ्रम आहे। पण ज्या ठिकाणी मतदान बूथवर ज्या मशीन आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट नवनीत राणांचा फोटो, पानाचिन्ह, 12 नंबर बटन हे क्लिअर दिसत आहे। त्यामुळं हे अडचण नाही आहे। पण प्रयत्न केलेला आहे विरोधकांनी की कुठे कुठे नवनीत राणांच्या चिन्हावर, नवनीत राणांच्या यादीवर कॅन्सरसारखं ठप्पा मारून कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न केला आहे। पण जनता हुशार आहे, मिसअंडरस्टँडिंग होणार नाही। किती ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहे? 20 ते 25 ठिकाणी आहे। कलेक्टर त्याच्यावर कारवाई करत आहे। कलेक्टरने मला श्युरिटी दिली आहे, ज्यांनी केलं असेल त्याच्यावर सस्पेंड करू आणि कारवाई करू। आपण बघू शकतो की काही मतदान केंद्रावर अशा तक्रारी आलेल्या आहे। असं असताना देखील अमरावतीमध्ये आपण बघू शकतो की कशाप्रकारे उत्साह पाहायला मिळतो। सकाळपासून मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। इथे 2 मतदान केंद्र आहे, म्हणजे जे श्रीराम प्राथमिक शाळा आहे तिथले 2 मतदान केंद्र आहे। दोन्ही मतदान केंद्रावर ज्या प्रकारे सकाळपासून ह्या सर्व रांगा पाहायला मिळतात, त्यामुळे मतदारांमध्ये किती उत्साह आहे हे आपल्याला यातनं दिसून पडतं। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सिनियर सिटीजन असो, महिला असो, तरुण असो, सर्वच या रांगेमध्ये उभं असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे यावर्षी निश्चितच अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जो मताचा टक्का आहे हा वाढण्याची शक्यता आहे। मनुश्री, निश्चितच आपण बघतो ज्या पद्धतीने सकाळपासून किंवा तुझ्या मागे सुद्धा आता आम्ही या क्षणाला सुद्धा बघतो आहोत, मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत, लोक उत्साहानं बाहेर पडताना दिसतात आणि सकाळी 7 वाजल्यापासून हे चित्र बघायला मिळतं। त्यामुळे एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावताना लोक किती जागरूक आहेत हेच या निमित्तानं दिसून येतात। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल आणि दिवसभर आम्ही तुमच्याकडनं अपडेट घेत राहणारच आहोत। आपण तो अमरावतीमध्ये ही दृश्य बघतो, आमदार रवी राणा आणि उमेदवार नवनीत कौर राणा यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून त्यांनी आपला हा मतदानाचा हक्क बजावला आहे।